लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेकांनी घर वापसी करत शरद पवारांच्या गटाचे दार ठोठावलेले आहेत आणि याच अनुषंगाने आपण बोलणार आहोत. गेल्या वेळची चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढलेले आणि अजित पवार गटाकडून चिंचवड विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असणारे नाना काटे यांच्यासोबत. खरं तर नाना, महायुतीमध्ये एक बेसिक फॉर्म्युला ठरलेला आहे की ज्यांचे विद्यमान आमदार असतील त्यांना ती जागा सोडायची. मग चिंचवडमध्ये आत्ता भाजपच्या अश्विनी जगताप या आमदार आहेत, म्हणजे ही जागा भाजपला सुटणार हे आता उघड आहे. मग आता नाना काटे कोणत्या चिन्हावरती निवडणूक लढणार? नक्की मी येणाऱ्या काळामध्ये ही विधानसभा लढवणार आहे, कारण चिंचवड विधानसभेमध्ये आमची चांगल्या पद्धतीची ताकद आहे. जरी महायुतीचं तिकीट हे भाजपला गेलं तरी देखील मी ही इलेक्शन लढणार आहे. परंतु तुमच्यासोबतच अजित गव्हाणे, जे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा दावा केलेला होता भोसरी विधानसभेवरती. त्यांनी 3 दिवसापूर्वीच शरद पवारांची भेट घेतलेली आहे. तत्पूर्वी अजित पवारांची सुद्धा त्यांनी भेट घेतली होती त्याच सकाळी, आणि त्यांनी अजित पवारांना हा सगळा प्रस्ताव समोर ठेवलेला होता. त्यांच्याकडून ही जागा मिळेल याची खात्री अजित गव्हाणे यांना पटली नाही, त्यामुळे ते शरद पवार गटात जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी तशी भेट घेतली. तुम्ही असा काही विचार करताय? नाही, मी मागच्या वेळेस दादांना भेटलो होतो. चिंचवड विधानसभा जवळ येते, त्या अनुषंगानं चिंचवड विधानसभेमध्ये मी काम करतोय, लोकांच्या भेटीगाठी घेतोय. तर दादांनी मला संकेत दिलेले की तू तुझ्या पद्धतीनं काम चालू ठेव, बाकीचं जे काय असेल ते आपण पुढं पाहू. तुम्ही तुमच्या पद्धतीनं काम हे अगदी पोटनिवडणुकीत पराभूत झाल्यापासून करतायच, परंतु कुठल्या चिन्हावर निवडणूक लढायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जर तुम्हाला इथं जागाच सुटणार नाही तर मग नाना काटे कोणत्या चिन्हावरती लढणार आहेत हा प्रश्न खरा आहे. त्यावेळेस ते निर्णय घेतले जाईल. 100% एक लक्षात ठेवा, इलेक्शनला मी 100% सामोरे जाणार आहे, आणि चिन्ह काय असेल त्यावेळेस जशी वेळ येईल तसं मी ठरवल. अजित गव्हाणे ज्यावेळेला भेटले त्यावेळेला शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं की आमच्या पक्षाची दारं सर्वांसाठी खुली आहेत. नाना काटे त्या दारातून प्रवेश करतील? त्यावेळेस सांगू. अजित जसं अजित गव्हाणेंना आता कदाचित ते तुतारी हातात घेऊ शकतात असं एक चित्र आत्ता निर्माण झालेलं आहे. शरद पवारांनी जर नाना काटेंना ऑफर दिली, चिंचवड विधानसभा तुम्ही तुतारीच्या चिन्हावरती लढा, नाना काटे तयार आहेत? नाही, आता सध्या अजून कसलंही डिसिजन झालेलं नाही. हा वाढ भाजपलाच जाईन ही काही गॅरंटी नाही, कारण आपण पाहत आहे की भाजपमध्ये जे इच्छुक उमेदवार आहे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ती संख्या पाहता जगतापांमध्ये देखील 2 उमेदवार झालेले आहे. यदा कदाचित उद्या हा वार राष्ट्रवादीला सुद्धा सुटू शकतो त्या वादामध्ये. त्यामुळं आता लगेच कुठल्या बाबतीत विधान करणं योग्य नाही. अजून त्या गोष्टीला अजून टाईम आहे. जागा भाजपला सुटली आणि नाना काटे लढण्यास तीव्र इच्छुक आहेत. शरद पवारांनी ऑफर दिली तर तुम्ही ऑफर स्वीकारणार का? मी सांगितलं सुरुवातीला की मी 100% चिन्हावरती इलेक्शन लढणार आहे. ते चिन्ह कोणतं आहे त्यावेळेस मी सांगेल. तर चिन्हावरतीच मी निवडणूक लढणार, शरद पवारांनी ऑफर दिली तर ती स्वीकारणार का, याबाबत स्पष्ट नाना काटे बोलत नाहीयेत. त्यामुळं संभ्रम अवस्था आणखी वाढलेली आहे. अजित गव्हाणेंनंतर नाना काटे यांच्या रूपानं अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.